असं खाऊ नका, तसं खाऊ नका, तसं खा, असं खा. अरे किती प्रश्न. मी तर आज पराठा बघा सर 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 लाटला खरा, पण त्याला सुद्धा आधीमध्ये तेल लावलं, परत फोल्डिंग केलं, परत तेल लावलं, परत फोल्डिंग केलं आणि म्हटलं आता असाच बनवायचा. असं जरा खरपूस लागला आणि भरपूर तेल लावायचं. तेल लावू नका, हे करू नका, ते करू नका ना, असं होणार आहे, महागाई वाढणार आहे, हे ते. अरे 2 तर चपात्या आम्ही आमच्या मनाने खातो. मान्य आहे तुम्ही सगळे बाहेर असता घराच्या, तुम्हाला सगळं चटरपटर, शॉर्मा, वडापाव, कटलेट, कचोरी बिचोरी तुम्ही सगळं काही खाता, पण घरामध्ये अशा 2 चपात्या, 2 पराठे जर मी भरपूर तेल लावून उलट पुलट करून मस्त असे पदार्थ बनवून खरपूस बनवून भाजून खाल्लं तर तुमच्या पोटात का दुखतंय? बायकांना थोडा तरी फ्रीडम हवा की नाही? मान्य आहे आता गॅस महाग झालाय, सगळं काय महाग झालंय, चुली कुठे पेटवायच्या आणि काय, कारण मुंबईसारख्या भागामध्ये चुली पेटवायला घराच्या बाहेर जागा मोकळा हवाय. सगळं खरं आहे, पण किती जीव मारायचा आणि किती काय करायचं. नशीब आता काही जरी लागलंय, कोण म्हणतं लॉकडाऊन, कोण म्हणतं काय जरी झालं तरी नशीब आजार पण नाही, माणूस मनाने मोकळं होऊन बाहेर फिरू तरी शकतो. तर चला मस्त असा खरपूसाचा मेथी पराठा खाऊया. माझ्यापुरत्या 2च मी अशा आदर बनवलेले आहेत. आता मी झटकेपट खाते आणि ह्या सगळ्यांसाठी बनवले साधे झटकेपट फार 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 लाटून बनवलेले आहेत. तर सुंदरच लागते. पोटभर खा आणि मस्त हॅप्पी जगा आणि आनंदी राहा. बाकी काय नाही. बरं या आयुष्यात काय राहिले तुम्ही बघतायच ना काय चाललंय ते.